करा. हाँ बोल. राम राम भाई सारे आणणे. राम राम भाई. भैया YouTube चॅनल. See, wonderful. See, you have taken up a very wonderful job starting from this very spiritual place. Yeah. Okay, very good wishes for you. इकडे शाळेतल्या मुलांची सहल चालू आहे आणि मला विचारत होते की काय रेकॉर्ड करते, व्लॉगर आहेस का? तर हां बोललो. मी आले सज्जनगड गडावर. तर सज्जनगड सातारा शहरापासून 12 ते 15 किलोमीटर दूर आहे आणि ह्याला पवित्र लोकांचा गड असेही बोलले जाते. आधी ह्याला पर्वतगड म्हटलं जात होतं. 1673 साली शिवाजी महाराजांनी हा गड जिंकलेला आणि त्यानंतर रामदास स्वामींना इकडे वास्तव्यासाठी दिलेला. तर ह्या गडावर दोन्ही ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्ही गोष्टींचा वारसा लाभलेला आहे. इकडे शाळेतल्या मुलांची सहल आली आणि अजून म्हटलं तर अजून मी तुम्हाला काही माहिती देईल जसं जसं पुढे जाईल. हा एक मोठा ट्रायपॉड घेऊन फिरतोय सिग्नीचा. सगळ्यांना हेच वाटतं की गिम्बल आहे, पण गिम्बल नाही, ट्रायपॉड आणि सेल्फी स्टिक आहे. सगळ्यांची चर्चा तीच, एक म्हणजे माझा फोन कोणता आहे, 17 आहे का 16 आहे, दुसरी हा गिम्बल आहे. पण चालू होत्या आपला श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. चला. हे सगळे स्पॉट्स आहेत. धाब्याचा मारुती, श्रीराम मंदिर, समाधी मंदिर, रामदास स्वामी मठ, महाप्रसाद गृह पण आहे इकडे. हां, तर जसं मी बोललो की हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री रामदास स्वामी यांना वास्तवासाठी दिलेला. तर रामदास स्वामी इकडेच वास्तव करत होते आणि त्यांची समाधीसुद्धा ह्याच गडावर आहे. रोज सकाळी संध्याकाळी इकडे आरती होते. आणि आता जसं मी एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की कोणकोणते स्पॉट्स आहेत, ते सगळे स्पॉट्स इकडे तुम्हाला दिसतील. मोस्टली सगळे मंदिर आणि इकडे महाप्रसाद गृहसुद्धा आहे. तर शेवटी वज्राई वॉटरफॉल आणि कास पठारानंतर सज्जनगडावर आलो आपण. एक चांगली गोष्ट झाली. इकडे अंगलाई देवी मंदिर आहे. माझी जी एनर्जी आहे ती थोडी डाऊन झालेली आहे, पण ती अप होणार आहे लवकरच थोड्या वेळात, जसं मी हा गड वरवर चढत जाईल. बघा, हे भक्त निवास आहे आणि भक्तधाम. इकडे तुमची राहायची सोय, खायची सोय, तुम्हाला जेवण वगैरे, महाप्रसाद वगैरे इकडे सगळं अवेलेबल आहे. हे पेटीतील मारुती मंदिर आणि इकडे श्रीधर स्वामींजी महाराजांचं चरण पादुका मंदिर. इकडे बरेच असे भक्त भाविक येतात दर्शनासाठी दूर दूर महाराष्ट्रभरातून आणि इकडे निवास करू शकतात ते. I'll record. Sure. Okay. See, wonderful.
Say you have taken up a very wonderful job starting from this very spiritual place. Yeah. Okay. Very good wishes for you. You please try to do also the creative work like the pictorial ones. Yeah. And you can observe various pictorial images of the photographers. Basically, the world photographers, pictorial. Pictorial is a part of the photography subject, and it will help you in improvising. And ये art के हिसाब से होता है, bringing out the art in photography. Yes. So you can also bring it in videography. Good wishes. Yeah, thank you. Nice to meet you. Okay. Sure. You can just share that to me if that number, my number you can take. Yeah, I'll just share it. सो आता मला एक काका भेटलेले सज्जनगडावरचे, बँगलोरवरून आलेले आपला सज्जनगड बघण्यासाठी, आणि ते फोटोग्राफर होते. तर मला सांगत होते की तू सुद्धा फोटोग्राफी कर, ट्राय टू इंटिग्रेट डिफरंट पर्स्पेक्टिव्ह इन युअर फोटोज, लेट्स नॉट डू एव्हरीवन इज डुईंग. तर बेसिकली काहीतरी युनिक कर ज्याने आर्टला प्रोत्साहन मिळेल. एवढा सुंदर आपले गडकिल्ले आहेत. तर ते मला बेसिकली एक फोटोग्राफीचं सेशन दिलं त्यांनी छोटा. खूप आनंद वाटला त्यांच्यासोबत बोलून. रामदास स्वामींच्या समाधीचं दर्शन झालेलं आहे आपलं. ते मारुतीचं मंदिर होतं त्याचं पण दर्शन झालं आहे. पण आता क्रेझी गोष्ट बघा, आता हा फोनमध्ये जो व्ह्यू आहे तो एवढा चांगला येत नाही जसा तो माझ्या डोळ्यांना दिसतोय, पण खूपच सुंदर दृश्य आहे. इकडे सातारा शहर दिसतं तुम्हाला, कास पठार दिसतो ह्या जागेवरून, आणि अजिंक्यतारा किल्लासुद्धा दिसतो इकडून. अजिंक्यतारा किल्लासुद्धा या साईडून हे बघा. आता वाजलेत 4 आणि इकडे आपण बसलेत एका बघा सज्जनगडावर असं हे आहे. तर ह्या जागेला ब्रह्मपिसा बोललं जातं. ह्या जागेची एक विशेष कथा आहे. ती कथा इथल्या एका बोर्डवर लिहिली सुद्धा आहे. तीच कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर समर्थांचा शिष्य कल्याण होता आणि त्यांचं कल्याण शिष्यावर विशेषतः प्रेम होतं, पण हे बाकीच्या शिष्यांना रुचत नव्हतं. तर एक दिवस समर्थांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं की त्यांनी त्यांच्या जटा विस्कटल्या, शेंदूर त्यांनी अंगाला लावला आणि आरडाओरडा करत होते की कोणीच माझ्याजवळ आले तर तलवारीने ठार मारेन. तर हे दृश्य बघून सगळे शिष्य घाबरले आणि त्यांच्याजवळ कोणी जाण्यास तयार नव्हते. त्यांना वाटलं की समर्थ ह्यांना वेड लागलेला आहे. आणि त्याचवेळी हे जेव्हा कल्याण शिष्याला कळलं तेव्हा तो समर्थांना आणण्यासाठी धाब्याच्या मारुतीकडे गेले आणि तेव्हा समर्थांनी पुन्हा तेच उच्चार बोलले की जवळ आलास तर तलवारीने ठार मारेन. तर समर्थाला न घाबरता कल्याण जो शिष्य आहे त्याने त्याची मान आहे ती समर्थांच्या समोर ठेवली आणि त्यामुळेच ही जी घटना आहे ही घटना ब्रह्मपिसा त्या जागेवर झाली. तर त्यामुळे ह्याला ब्रह्मपिसा बोलले जातं. धाब्याचे मारुतीचं मंदिर आणि हे जे ते उरमोडा नदी जिकडून समर्थांना पाणी आणलं जायचं एवढा खालून. आणि हे आहे धाब्याचा मारुती मंदिर. इकडे मी जाऊन आले पण आत व्हिडिओ काढण्यास बंदी आहे तर मी तो व्हिडिओ नाही काढत आहे. आणि इकडून अंगलाई देवी मंदिराकडून पायरी मार्गाकडे गड उतरण्याचा रस्ता आहे. तर अंगलाई मंदिर जेव्हा हा गड मी चढत होतो त्याच टाईमला अंगलाई मंदिरसाठीचं प्रवेशद्वार होतं. आणि हे बघा इकडे तुम्हाला दिसत असेल शेती वगैरे, लोक कसे शेती करतात वगैरे. फोनमध्ये तुम्हाला नाही दिसणार
पण इकडून जे आहे नजारा तो खूपच सुंदर आहे. आता मी पठाराच्या मधून चाललो आहे सज्जनगडाच्या. हे आपलं मंदिर, तिकडे ब्रह्मपिसा, आणि हा माझा ट्रायपॉड आणि हा माझा, आता मी ट्रायपॉड पकडला आहे डाव्या हातामध्ये. ह्या ब्लॉगचा एक 2 अशा गोष्टी ह्या मेमोरेबल होत्या. एक म्हणजे ते जे काका भेटलेले आपल्याला इकडे सज्जनगडावर, जे मला फोटोग्राफीबद्दल माहिती देत होते आणि मला काँग्रॅट्स आणि ऑल द बेस्ट बोलत होते की हा व्लॉग जे मी चालू केले त्यासाठी. आणि एक म्हणजे कास तलावाला जाताना एक काका भेटले जे चालत चाललेले ऑलमोस्ट 6 किलोमीटर, 6 नाही 10 किलोमीटर. ऑलरेडी ते 3-4 किलोमीटर चाललेले, तिकडून त्यांना पुढे 6 किलोमीटर आपण सोडला. एवढं वॉकिंग कोण कसं चालू शकतं? विचार करा की त्या काळामध्ये लोक आणि आपले जे मावळे आणि त्या टाईमचे जे लोक आहेत ते कसे गडकिल्ले चढत असतील, कसे प्रवास करत असतील, ते पण पायाने, जेव्हा वाहनं नव्हते. आणि आपण इकडे अर्धा तास वॉक केलं तर दमून जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझ्या ह्या सिरीजचा फर्स्ट एपिसोड मी संपवत आहे. आपण फिरलो सातारा जिल्ह्यामध्ये. ऑब्वियसली की खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला एक्सप्लोअर करायच्यात, पण ह्या सिरीजसाठी एवढंच. अशा पद्धतीने समाप्त करूया आपला हा फर्स्ट ब्लॉग ऑफ 12 जिल्हे 12 भानगडी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.